नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी आज सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्यातर्फे नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलंय. सरकार विरोधी असणारे हे आंदोलन आता हिंदूंच्या विरोधात सुरू झालंय. बांगलादेशात अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आलंय. या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात नाशिक जिल्हा येथील सर्व हिंदू संघटना, राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांनी एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्याच्या वतीने आज संपूर्ण नाशिक बंदची हाक दिली आहे. नाशिक बंद वेळी सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. नाशिक पोलिसांकडून या मोर्चा दरम्यान बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिकमधून नाशिकला बंदला व्यापाऱ्यांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला, परंतु काही दुकाने उघडली असल्याने दुकान बंद करण्याच्या कारणावरून 2 गटात वाद झाल्याची बातमी समोर येते. या वादामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या वादात पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचं समजतंय. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.